विचारा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यं विमलवचलं सर्वादि साक्षभूतं भावातीतम त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि सद्गुरुतं नमामि। प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराचे असोता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग्याता दंडवत दुजी बंधू सारजा जे चक्रोननाचे आत्मजा वा कसिद्धी पावी सहजा तिच्या चरणोजा दंडवत आता बंधू देव ब्रह्मन दंचिनी पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जन तयान मन माझ्या दंडवत आता बंधू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिता जन तयान मन माझ्या दंडवत आता बंधू रंगभूमिका कीर्तनी उभे होते लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तयान मन माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञान म्हणून या फुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जडा जीवा वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारणा विठोबाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन। आता वाजलेत 11:10 कमी 11:10 कमी टायमिंग दिलाय 11:15। आता आपल्याला जेवण वाढायलाच एवढा वेळ गेलाय। आताशी जेवायला सुरुवात खऱ्या अर्थाने खरी कीर्तनाला आता सुरुवात विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान सांगताय कोण जगतवंदने जगद्गुरु वैराग्याचे महामेरू संत शिरोमणी असणारे संत तुकोबराय काय सांगतात जन्माला घालणाऱ्या मायपेक्षा आणि वडिलांच्या पेक्षा बापापेक्षा संत श्रेष्ठ आहेत। हे काय सकाळ लोकमत पुढारी पेपर मधलं वाक्य नाही। आता वाचलं आणि कुठेतरी टाकून दिलं। अभंग बोलतो। अभंग कशाला म्हणतात? जी वस्तू काल आज आणि उद्या कधीही भंग पावत नाही त्याला बोलतात अभंग। मग असा अभंग बोलतोय की जन्माला घालणाऱ्या आईपेक्षा आणि वडिलांच्या पेक्षा संत श्रेष्ठ आहेत। तर ते का श्रेष्ठ आहेत कधी विचार केला? आणि तो विचार करण्यासाठी हे नियोजन आहे की नाही? हा विचार करण्यासाठी हे नियोजन आहे। आईपेक्षा बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ का आणि कसे? साधारण आई बाबा काय करतात? आपल्याला जन्माला घालतात, छोटे छोटे घास मुखात भरवतात, बोटाला धरून चाला शिकवतात, लहानाचं मोठं करतात, आपण तारुण्यात येतो, बायको करतो, नवरा करतो, मुलाला जन्म देतो, घर गाडी बंगला बॅलन्स
हे कोण शिकवतं? कोण? आई आणि बाबा. जन्म मृत्यूच्या रहाड गाडग्यात गुंतवतात ते आई बाबा. संसाराच्या रहाड गाडग्यात गुंतवतात ते आई बाबा. पण संसाराच्याच नव्हे तर जन्म मृत्यूच्याही रहाड गाडग्यातून सोडवतात, त्याला बोलतात. मग आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ म्हणून ते बोलतात, तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतिता कीर्तिवानू. मग असे असणारे संत येतात कशासाठी बाबा? आता इथं एवढे सगळे तुम्ही भाविक भक्तजन आलेले आहात, ज्ञानी वैवृद्ध तपवृद्ध सगळे मंडळी पहा, सगळे जण आले कशासाठी? इथं आल्यानंतर बायका बांगड्याच्या आळीला आणि गडी माणसं गोंगड्याच्या आळीला, असं करून जमल का? कशासाठी? आपलं येणं, जन्माला येणं कशासाठी? आपण सहज बोलता बोलता बोलून जातो किंवा म्हणतो महाराज आहे तोपर्यंत खाऊन पिऊन घ्या, मेलं म्हणजे गेलं, असं कोण म्हणतं? आपण. आपलं येणं खावं प्यावं ल्यावं नेसावं त्याच्यासाठी. पण संतांचं येणं त्याच्यासाठी नाही. ते सांगतात अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीवा. आपलं याच्यासाठी आणि संतांचं जड जीवांचा उद्धार करण्यासाठी येतात. मग एकदा का असे संत आपल्या जीवनात आलेच, आपली आणि त्यांची जर भेट झालीच, जशी बाबांची आणि आपली झाली तशी, बरं का, तशी जर भेट झालीच तर होतंय काय? मला सांगा, दोन शेतकरी एकत्र आले, दोन शेतकरी काय गप्पा मारतात? काका किती ऊस आहे, कस काय कांदा, पाणी आहे का नाही? दोन शेतकऱ्यांच्या गप्पा ह्या. दोन राजकारण्यांच्या गप्पा, दोन पुढारी एकत्र आले, काय गप्पा मारतात? अमोल महाराज कस काय वार आहे, कुणाचा फिरणार आहे, कोणतं सीट लागेल, ह्या गप्पा कोणाच्या? दोन राजकारणाच्या. आणि दोन साधूंच्या गप्पा, दोन साधू एकत्र आले, दोन संत एकत्र आले, ते काय गप्पा मारतात? कश काय बायका पोरं, त्यांच्या गप्पा वेगळ्या आहेत. एका ठिकाणी सांगितलं 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड. दोन साधू एकत्र आले बरं का. 2 मिले 64 खिले 20 रहे करजोड, हरिजन से हरिजन मिले विहंग से 7 करोड. दोन साधू एकत्र आले, 2 मिले 64 खिले, आपले 32 दात समोरच्याचे 32, किती झाले? 64 खिले. 20 रहे करजोड, हे 10 आणि तुमचे 10, किती झाले? 20 रहे करजोड. हरिजन से हरिजन मिले, हरीच्या दासाला हरीचा दास भेटला, विहंग से 7 करोड. अंगावरती काटा उभा राहतो, रोमांच उभे राहतात. प्रत्येकाच्या शरीरावरती 3.5 कोटी रोम आहेत. मोजण्याचा प्रयत्न करू नका, पण ते आहेत आपले आणि समोरच्याचे. विहंग से 7 करोड रोमांच उभे राहतात, अंगावरती काटा उभा राहतो. या सांकेतिक खुण्या दोन संतांच्या आहेत. असे संत जर आपल्या जीवनात आलेच, असे संत जर आपल्याला भेटलेच, तर होतंय काय? काय होतंय? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. ज्या सुखासाठी आयुष्यभर धडपडतोय ना आपण, ज्या सुखासाठी निम्म्या रात्रीपर्यंत कष्ट करतो, दुसऱ्या दिवसात सुरुवात पहाटपासून करतो, कशासाठी? सुखासाठी. पण भेटलं सुख कधी? संसारात कोणच्या बी 1 नंबर मोठ्या माणसापाशी जाऊन बसा, जो 100 एकराचा मालक आहे, ज्याचे 5-10 मजले बिल्डिंग आहे, 5-10 गाड्या आहेत, बॅलन्स आहे, बायको आहे, नातवंड आहे, त्यांच्यापाशी कधीतरी जाऊन बसा आणि विचारा, काय कस काय बाबा, बरं आहे का? ते काय म्हणतील? बरंच म्हणायचं तर काय आता, बळच कन बरंच म्हणायचं तर काय आता. पण हाच प्रश्न आमच्या तुकोबरायांना विचारला त्या काळी. तेव्हा तुकोबराय असं नाही म्हटले बरंच म्हणायचं तर काय आता, बळच असं नाही म्हटले. त्यांनी उत्तर दिलं, ते काय म्हटले? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भय डुलत असे. सर्व सुख मी आज ल्यालेलो आहे, सर्व अलंकार मला प्राप्त आहेत आणि आनंदाने निर्भयपणे मी डुलतो आहे. कोण सांगतंय? तुकोबराय. मग आपल्या जीवनात तो दिवस कधी यावा का नाही यावा? आला का? बाबा भेटले, भारी भाग्य आपलं, समजलं आपल्याला सगळं, भारी. पण खरंच या संसारातून सुटलो काय आपण? खरंच
आजचे दिवस इथे, उद्याचे दिवस इथे, उद्यापासून चालू झालं. आज मी इथं आल्यावरून फोन आहे, हॅलो काय चाललंय, इथून घरी कोण आहे, बरं आहे का, दारा काढल्या का, पाणी पाजलं का, मोटर चालू केली का, इथून तिथं. आणि तिथल्यांचा फोन आहे, हॅलो तब्येत बरी आहे का, पाय दुखतेत का, दर्शन झालं का, कीर्तन झालं का. कोणाचा फोन? तिथल्यांचा. मग खरा वारकरी खरा भक्त कोण? तिथं जाऊन इथं येऊन मोटर चालू बंद करीत असेल, धारा काढीत असेल, तर देव सुद्धा, बाबा सुद्धा गालात त्या गालात हसत असेल. या इथं येऊन गर्दी करतोय कशा? देवाचं व्हा. कोणचं तरी एक नातं भगवंता सोबत जोडा. भले तू वल्लभा मी कांतू, काय भले तू नवरा मी बायको, तू भाऊ मी बहीण, तू आई मी मुलगा. कोणचं तरी नातं जोडा, पण ते नातं जोडा. का? त्या नात्यात प्रेम आहे, त्या नात्यात जिव्हाळा आहे. आणि आजही आपल्या भक्तीत जिव्हाळा जर नसेल, प्रेम जर नसेल, तर आपल्या भक्तीला झिरो किंमत आहे, झिरो. कारण देवाला काय कमी हो, काय कमी तिथं. आपण 5-25 नारळाचं तोरण घेतलं घेऊन गेलो, सोन्याचा मुकुट घेतला घेऊन गेलो, भारी भरजारी वस्त्र घेतली घेऊन गेलो. कमी काय देवाला? हे त्याच घ्यायचं, त्यालाच ओवळायचं. जसं समुद्र किनाऱ्यावरती जावं, गंगा मैयाला जावं, वंजळावर पाणी घ्यावं आणि गंगा मैयाची पूजा करावी. तिला काय कमी? पण तेवढंच घ्यायचं आणि ते देवाला द्यायचं. त्याच्यात भाव आहे. सूर्याला ओवळायचंय, तिला काय सूर्याला प्रकाशाला कमी आहे, सूर्यप्रकाश काय कमी आहे, पण तरी सुद्धा निरंजन लावायची आणि भगवंताला ओळख. त्या निरंजनाच्या पाठीमागे जडलेला प्रेम आहे, त्या वंजावर पाण्याच्या पाठीमागे जडलेला भाव आहे. मग आजही परमार्थ करताना, भक्ती करताना आपण भक्ती किती केली याला किंमत नाही, लक्षात ठेवा. पण ती कशी केली याला मात्र निश्चित किंमत आहे. जसं मनुष्य किती दिवस जगला याला किंमत नाही, पण कसा जगला याला मात्र निश्चित किंमत आहे. आपण सांगतो का नाही बऱ्याच वेळा, माऊलींसारखे महात्मे वयाच्या 22व्या वर्षी जगाचा निरोप घेतात, नाथबाबा वयाची 62 वर्ष जीवन जगतात, नामदेव महाराज 82 वर्ष जीवन जगतात, स्वामी विवेकानंदांसारखे महात्मे वयाचे 39 वर्ष 6 महिने 27 दिवस आणि 7 तास जीवन जगतात. आपल्या बाबांसारखे महात्मे एवढ्या वर्ष आयुष्य जीवन जगले. आता ते किती वर्ष जगले ते बांधता येत नाही आपल्याला. ते अनादिकालापासूनच तत्व आहे, ते शब्दात आणि ते वयात धरता येत नाही. मग असे असणारे महात्मे एवढ्या दिवस जीवन जगले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. आपलं काय? आपण 70, 80, 90, 100 ओलांडले तरी आपल्या वाट्यात फक्त एक फोटो, एकाकडे जन्म, एकाकडे मृत्यू आणि संपली आपली यात्रा. कशासाठी? आपण लक्षात ठेवा, आपण जे जीवन जगलो, आपण जो परमार्थ केला तो फक्त परमार्थ आपल्या मनाला वाटेल असा केला, आणि साधू संतांनी जो परमार्थ केला तो भगवंताला आवडेल असा केला. एवढंच. विठ्ठल मग आता भक्ती करायचं निश्चित झालं, परमार्थ करायचं बी निश्चित झालं. आपल्याला काय आवडतं हे महत्वाचं नाही, देवाला काय आवडतं ते महत्वाचं आहे, हे पण ठरलं. मग आपल्याला एवढं समजावं आपल्या देवाला काय आवडतं, भगवंताला काय कमी आहे. देवा
दुःखाची दुष्काळ. दुष्काळ आपल्याकडे पडतात वेगवेगळे. कोणचे? पैशाचं पडत, पाण्याचं पडत, मुलींचं पडत, कोणता बी पडत. हा दुष्काळ कुठं? आपल्याकडे. पण देवाकडे हा दुष्काळ आहे का? मग देवाला काय कमी आहे? भरपूर समाजात आलं मिळते, भरपूर दिंड्या आल्यात, लोक आल्यात, पण घर सोडलंय, संसार सोडलाय. एखाद्या कोपऱ्यावरती, एखाद्या वळणावरती असा कोणता साधक आहे आणि कोणता भक्त आहे? देवा खरंच मी आलोय बर का, पण तुझी माझी भेट होईल काय देवा? सगळं सोडून आलोय, एवढ्या गर्दीत तू दर्शन मला होईल काय देवा? तुझी माझी गाठ पडेल काय? एखाद्या वळणावरती मांडी घालून डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा आणि देवाला विनंती करणारा माणूस आहे काय? एवढं प्रेम देवावरती पाहिजे. पण आपला आहे का? सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितला जातो तो दृष्टांत. अनेक दृष्टांत माऊलीने ज्ञानेश्वरी दिले, अनेक दृष्टांत तुकोबरायांनी दिले. जसं तुकोबरायांचं एक प्रमाणे कन्या सासूराशी जाई मागे हा काय दृष्टांत आहे. कशासाठी? सिद्धांत पटवून देण्यासाठी सांगितलेला दृष्टांत. बापाचं आणि लेकीचं जसं प्रेम आहे तेवढं प्रेम भगवंताचं आणि भक्ताचं असावं. पण आम्ही त्या दृष्टांतातच गुंतून बसलो, सिद्धांत विसरून गेलो. किती प्रेम असावं देवावरती? त्याच्यापैकी एक दृष्टांत तुम्हाला सांगते, भजन करा. दृष्टांत सगळ्यांच्या ओळखीचा परिचयाचा आणि सोप्या भाषेतला मांडणारे मी. लय संस्कृत वेद गीता मी मांडणार नाही आणि मला ते काय समजत पण नाही बरं का. कारण माझ्या माऊलींचं एक स्वप्न होतं. ते सांगतात, ये मराठीचे नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी, देणे घेणे सुखची वरी होते या जगा. इथं विद्या प्राप्त व्हावी, पण कशी? 2 रुपयाचे 4 रुपये करणारी विद्या नको, 2 व्हीलरचे 4 व्हीलर करणारी नको, 5 खोल्याच्या 15 खोल्या नको, 4 एकराची 40 एकर नको. कोणतं ज्ञान, कोणची विद्या? ब्रह्म विद्येचा सुकाळू, ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणारी विद्या आम्हाला हवी आहे. मग हे विद्या काय संस्कृत पाठ करून नाही प्राप्त होत. भाकरी कशी करावी हे फक्त वाचून पाठ करून भाकरी नाही जमत. मग त्याला प्रॅक्टिकल लागतं. प्रॅक्टिकल पीठ घेणे, पाणी घेणे, मळणे, चुलीवर टाकणे, चटका बसणे, त्याच्याशिवाय भाकरी जमत नाही, पाठ करून नाही. तसं स्वप्न माऊलींचं संस्कृत, काही लोकांचा गीता पाठ, ज्ञानेश्वरी पाठ, मुखगत, हरिपाठ 2 टाइम घेतल्याशिवाय जेवण नाही, पाणी नाही. पण कळला किती? कळण्याला किंमत आहे, कळण्याला. म्हणून सिद्धांत समजून देण्यासाठी सांगितला जातो दृष्टांत. व्यवहारातला एक दृष्टांत तुम्हाला सोप्या भाषेत मांडायचा आहे. थोडक्यात भजन करा. फक्त भाव याच्यावरती मी थोड्या वेळात थोडक्यात सांगणार आहे तुम्हाला. मला सांगा, माळीन नावाचं गाव माहिती का? माळीन कुठलं? आंबेगाव तालुक्यातलं माळीन नावाचं गाव. 2014 सालची घटना, 31 जुलै 2014. परिस्थिती अशी झाली, प्रेम काय असतं, किती असावं देवावरती, मला ते सांगायचं मला बरं का. चहू बाजूने डोंगर आहे तिथं आणि छोटंसं मध्यभागी बसले ते टुमदार गाव आहे. योग असा परिस्थिती अशी, 4 दिवस, 8 दिवस, महिनाभर, 15 दिवस सतत पाऊस चालू होता. पाऊस चालू असल्या कारणानं पाणी वाहून 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 डोंगर दरड कोसळली आणि गाव क्षणात होत्याचं नव्हतं झालं. दिवस उगवला दुसरा, सकाळी वाजल्यात 7. पहिली गाडी, पहिली एसटी गावात आली. घर दिसलं नाही, माणूस दिसलं नाही, कोणीही दिसलं नाही. सगळं स्मशानासारखे समशान झालेलं वातावरण दिसलं. वाऱ्यासारखा निरोप तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचला. काय? माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव उद्ध्वस्त झालं, माळीन नावाचं गाव संपलं, माळीन नावाचं गाव संपलं. तुमच्या आमच्यापर्यंत बातमी पोहोचली. एवढा समाज, एवढी गर्दी तिथं लोटली गेली की अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून सरपंच, आमदार, खासदार, राष्ट्रपती, पंतप्रधानांपर्यंत लोक तिथे गेली. काही लोक फक्त काय झालंय हे पाहण्यासाठी गेली, काही लोक दुःखात सहभागी होण्यासाठी गेली आणि काही लोक चला आपल्या खिशात 4-10 रुपये आहेत, आपण मदत करूया याच्यासाठी गेली.
भरपूर गर्दी, भरपूर समाज होता. वाचली फक्त 4-10 लोक, जी सकाळी सकाळी उमरा उलटून शेतात गेलती का ती, आणि 4-2 लेकरं अशी जी आईबाबांनी बाहेर शाळेला पाठवली होती ती, एवढीच वाचली. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना बोलवण्यात आलं, समोर घेतलं. एवढी गर्दी, एवढा समाज होता. समोर घेतल्याच्या नंतर त्यात असा एक मुलगा होता जो 9वी पासून 10वीत गेलेला होता. 9वी पासून 10वीत गेलेला होता. त्याला तिथं घेण्यात आलं, बोलवण्यात आलं, आणि तिथं आल्याच नंतर त्याला समजलं आपली आई नाही राहिली, आपले बाबा नाही राहिले, आपला भाऊ नाही राहिला, बहीण नाही राहिली, आजोबा नाही, आजी नाही, सगळं संपलेलं आहे. त्याला समजलं. पण हे बातमी जेव्हा त्याला समजली, तिथं बोलावण्यात आलं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन बाजूला सरकली. अंगावरती काटा भरायला, डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा वाहू लागल्या. धाय मोकलून ते लेकरू रडत होतं, तसा हंबरडा बोडत होतं. एवढा समाज, एवढी गर्दी, सगळ्यांच्या पाठीमागं असा एक मनुष्य होता जो भारी कपडे घालून आला होता. खिशात भारी बंडल होते, भारी मोबाईल होता, भारी घड्याळ होतं, 1 नंबर गाडीत बसून आलेला माणूस होता, सगळ्यांच्या पाठीमागे उभा राहिलेला होता. या लेकराचा आवाज त्या महात्म्यापर्यंत गेला, सगळ्यांच्या पाठीमागं आकांतापासून रडणारा आक्रोश त्या माणसापर्यंत गेला. आणि तिथं गेल्याच्या नंतर त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला, डोळ्यातून अश्रू आले. त्या गर्दीतून वाट काढत तो महात्मा अगदी लेकराच्या समोर गेला. त्या लेकराच्या समोर गेल्यानंतर एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने पोराच्या डोळ्यातले अश्रू पुसले. काय सांगितलं? एक हात आपल्या हातात घेतला आणि दुसऱ्या हाताने डोळ्यातले अश्रू पुसले. आणि खळखळ खळखळ अश्रू वाहणारा मुलगा सांगितलं, बाळा रडू नको ना. काय सांगितलं? रडू नको. तुझा उर्वरित शिक्षणाचा जो खर्च आहे का, अख्खा खर्च मी करतो, पण तू रडू नको. तरी मी पोराच्या डोळ्यातून असतो, बाळा तुला सर्व्हिसलाही मी लावतो, पण तू रडू नको. तुला घर बांधून देतो, पण तू रडू नको. तुला गाडी घेऊन देतो, रडू नको. दोन्ही डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रूच्या धारा आहेत. धाय बुकलून पोरग रडतंय. एकच वाक्य पोरग बोललं, साहेब मला घर बांधून देता, मला गाडी घेऊन देता, मला सर्व्हिसला लावता, माझं शिक्षण पूर्ण करता साहेब, माझा बाप देताल काय परत, माझी आई देताल काय परत. हे वाक्य त्या लेकराच्या मुखातून बाहेर पडलं. माया बाळा भेटी सुखाची आवडी, माया बाळा भेटी सुखाची आवडी, भेटी सुखाची आवडी, माया बाळा भेटी सुखाची जन्माला घालणारा बाप मिळू शकत नाही, आई मिळू शकत नाही. कोणता बाप आणि कोणची आई? जे आई बाप आपल्याला संसाराच्या राडगाडग्यात सोडवतात त्यांना एवढं महत्व देतो आपण. बाप म्हटलं की डोळ्यातून खळखळ अश्रूच्या धारा लागतात, आई म्हटलं की डोळ्यातून खळखळ अश्रूच्या धारा लागतात. किती महत्व फक्त एका जन्माचं, पण अनेक जन्मापासून जन्म मृत्यूच्या राडगाडग्यातून सोडवलं आम्हाला कुणी? संतांनी. मग त्यांची आठवण झाल्यावर काय मनात यावं का नाही यावं? त्यांचं ध्यान, त्यांचं चिंतन, त्यांचं नामस्मरण कधी करावं का नाही करावं? किती इमानदार आहे आपण. ज्या आईबाबांनी जन्माला दिलं शेवटपर्यंत त्यांचं बोज डोक्यात घेऊन चालतो, ते देहाचं कर्तव्य आहे, ते व्यवहाराचं कर्तव्य आहे. आता येताना आमचा फोन झाला, बाबांना फोन केला, धनराज बाबांना. म्हणलं बाबा असं असं. बाबा म्हणले ताई यो तुझं कीर्तन आहे. मी म्हणलं माझं?
मला नाही समजत कीर्तन म्हणजे काय, काही कळत पण नव्हतं. आणि बोलणारे ते थोडस 2 शब्द आपला निरोप सांगायचं किंवा सेवके करावे सांगितलेले काम. पण म्हणले बाई व्यवहाराच्या दृष्टीने तर आहे ना, तत्वाच्या दृष्टीने तुम्ही ब्रह्म, हे ब्रह्म, हे ब्रह्म आणि सगळीकडेच ब्रह्म आहे. उपदेश कराल कोण कोणाला? नाथांच्या सांगितलेल्याप्रमाणे नाथाच्या घरची उलटीच खून पाण्याला लागली तसं इथं कोणी कोणाला उपदेश करावा हा विषयच नाही. पण तरी सांगितलं बाई व्यवहार तर आहे की नाही. तसं देहाच्या संबंधाने व्यवहारिक जगात आपण जगत असतो. या देवांच्यासाठी एवढं करतो, मग ज्या संतांनी आम्हाला व्यवहारातून बरे केलं, नवे नवे जन्म मृत्यूच्या राहडगाडग्यातून सोडवलं, असं संतांना कधी विसरू नका. आपल्या बाबांना कधी विसरू नका. त्यांच्यावरती वेदांत प्रेम करा. म्हणून माझं कुमारा सांगतात आईपेक्षा आणि बाबांच्या पेक्षा संत श्रेष्ठ. तुम्ही संत माया बापा कृपा, तुम्ही संत माया बापा कृपा, तुम्ही संत माया बापा कृपा, तुम्ही संत कायम्या पतीचा कीर्तिवान, कायम्या पतीचा कीर्तिवान, अवतार माझ्या सहित सगळ्यांना एक विनंती करतो. खरंच इहलोकीचं जेवढं काही आहे ना, नवीन नवे जेवढं डोळ्याने दिसतंय तेवढं ते सगळं नश्वर आहे. मग भले काही दिसू द्या, सगळं नश्वर आहे. आणि परमार्थ असाच आहे. व्यवहारातले आपल्याला मोह, अट्रॅक्शन, आवड का लागते? कारण व्यवहारात आता काम केलं की लगेच दाम आहे. मग भले ते कोणचंही असू द्या, चांगलं कर्म असो, वाईट कर्म असो, पाप असो, पुण्य असो, कष्ट असो, काही असो, त्याचं लगेच आहे. आताच येता येता जर एखाद्याला हात जोडला, तो काय करेल? लगेच हात जोडेल ना. पण आपण आरे म्हटलं तर तो बाया सारून काय म्हणणार आहे? हा व्यवहार आहे. पण इथं तात्काळ फळ आहे, पण परमार्थातलं मात्र वेगळं आहे. आज जर माळ घातली ना, आज जर गंध लावला, आज जर साधू संतांच्या संगतीत गेलो, याचं फळ लगेच नाही भेटत, पण भेटतं मात्र 100%. इथं आपलं नाही. ऑनलाईन आपलं कमी होईल, पण देवाचं बॅटरी लो आपली होईल, बॅलन्स आपला संपेल, नोट रिचेबल आपण, कवर क्षेत्राच्या बाहेर आपण. कोणतंही काम जर आपण केलं ना, कोणचं बी काम, त्याचं लगेच दाम आहे. म्हणून मला सांगायचं तात्पर्य, तुमचा इशारा बी प्रार्थनीय. खऱ्या अर्थाने चांगलं कर्म करा, हा संदेश तुम्हाला देऊ इच्छिते. आणि ज्यांच्या कृपेने मी बोलते आहे, आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असणारे संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा या महात्म्यांच्याच कृपेने साळुंकी मंजुळ बोलत शिवाने, जसं शिकविता धनी किंवा बोलविता धनी वेगळाच. निमित्ताला माझ्यासारखा माणूस उभा राहिलेला आहे, पण खऱ्या अर्थाने भगवंत परमात्मा त्यांच्याच कृपेने मी बोलत आहे. त्याचबरोबर बाबांच्या बरोबर हरिभक्त परायण सर्वांच्या ओळखीच्या अशा असणाऱ्या, आपल्या हृदयस्थ असणाऱ्या प्रभाताई यांनी माझं लग्न झालं त्यावेळेस निरोप सांगितला आम्हाला, म्हणून इथं उभं राहिलो, नाहीतर नसतो. म्हणून ताईंचंही मनापासून अंतकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर हरिभक्त परायण गुरुवर्य राजाराम महाराज जगताप, नाता आमचं नवरा बायकोचं व्यवहाराच्या दृष्टीने, पण कधीही व्यवहारातल्या गप्पा आम्ही मारल्या नाहीत, कधीच नाही. किती बी वाजेपर्यंत आम्ही जागू द्या, कधी बी बोलू द्या, कधी बी बसू द्या,
देवाच्याच गप्पा मारल्या आणि बाबांचा निरोप कसा पोहोचवता येईल हे त्या महात्म्यांनीच माझ्या ठसवलं. म्हणून त्यांचं अंतःकरणापासून आभार मानते. तुम्ही सर्व गुणीजन मंडळी, तुम्हाला सगळ्यांचा अंतःकरणापासून आभार मानते. त्याचबरोबर गायक वृंद, टाळकरी, तुम्ही श्रोते मंडळी, सगळ्यांचा अंतःकरणापासून आभार आणि सेवेला पूर्ण करा.